नेमकं कारण होतं मृत्यूचं? मृत्यूचं त्याला माझ्या घरी सकाळी 7 वाजता एक त्याचा मित्र आला, त्याला त्याच्या स्टाफने कळवलं होतं की तुमचा भाऊ हॉस्पिटलला आहे, त्याला शॉक लागला आहे म्हणून. त्याची शिफ्ट ॲक्च्युली संपते 3 वाजता, तो 3:30-4पर्यंत घरी येतो नेहमी. एक्स्ट्रा त्याला थांबून तिथे क्लिनिंगचं, आणि तो त्याचं वर्क ते नव्हतं ॲक्च्युली, क्लिनिंगचं वर्क नसतं तरी त्याला क्लिनिंग करायला दिली होती. आणि त्याच्यामध्ये पण सेफ्टी नसताना, आणि मशीन ती माहितीप्रमाणे 5-6 महिन्यापासूनच खराब आहे, घेतलं आहे तेव्हापासूनची. आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याची एक तर आई आहे, ती विधवा आहे. त्याच्या आईचा एकुलता एक हा मुलगा आधार होता, तो राहत होता माझ्या घरी. त्याच्या आई पण घरकाम करते, फक्त त्याला फॉलेचा हलगर्जीपणा आहेच. पण तुम्ही बघाल त्याचे CCTV फुटेज आहेत, त्याच्यात तुम्ही जर बघितलं ना तर त्यांनी कुठलेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. म्हणजे जर कर्मचारी काम करत आहेत तर सेफ्टी प्रिकॉशन्स ॲटलिस्ट प्रोव्हाइड करणं त्या कर्मचाऱ्यांचं काम आहे ना, की जे मॅनेजर आहेत, ऑन ड्युटी सुपरवायझर आहेत. तर त्या प्रकारचे कुठलेही त्यांना सेफ्टी प्रिकॉशन्स दिलेले नाही आहेत. आणि त्याच्या एखादं आपण काम करतो, इलेक्ट्रिकल प्रोफेशनल कोणीतरी बाजूला उभं हवं आहे, की आपण एखादं मशीन त्याला हँडल करायला देतो आहे, की इलेक्ट्रिकल प्रोफेशनल त्यांच्याकडे कोणीच नाही आहे. आणि बरं, त्यांचे बरेचसे एम्प्लॉईज आता त्याची डेथ झाल्यानंतर, मृत्यू झाल्यानंतर आमच्याबरोबर हजर होते. त्यांना आम्ही काही प्रश्न केले तर त्यांच्याकडे त्याची उत्तरं क्लिअर नाही आहेत. त्यांना आम्ही म्हटलं की मग तुम्ही बोलायचं आम्ही कोणाशी, किंवा तुम्ही फेस करा आमच्याबरोबर. तर म्हणतात नाही, आता आम्ही बोलणारे आम्ही माणसं नाही आहोत, आमचे लीगल हेड येतील, आमचे HR हेड येतील, मग ते बोलतील. आणि आता ऑलमोस्ट झाले 4-5 तास झाले आम्ही त्यांची वाट बघतोय, पण डॉमिनोजकडनं उत्तर देणारा अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही. पण डॉमिनोजवाल्याचा हलगर्जीपणा म्हणावा 100% हलगर्जीपणा आहे ना. तुम्ही जो CCTV फुटेज बघाल त्याच्यात तुम्हाला ते स्पष्ट होईल.